नांदेडमध्ये घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा प्रकार समोर आलाय। पैसे घेतल्याची इंजिनियर आणि ऑपरेटरना आमदार राजेश पवारांच्या समोर कबुली दिलेली आहे। यापुढे पैसे घेणार नाही, आमदार राजेश पवारांनी अधिकाऱ्यांना शपथ दिलेली आहे। मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करणार असल्याची राजेश पवारांची माहिती आहे। 5 महिन्यामध्ये किती घरकुलाचे हप्ते मंजूर केले? किती गाव आहेत आपल्याकडे? 7 गाव आहेत। किती लोकांचे हप्ते मंजूर केले असतील? 200। किती रुपये घेतले सरासरी आपण? ठीक आहे, आकडा आता मी करत नाही। आता इमानदारीनं तुम्ही सांगायचं घेतलो किंवा घेतलं नाही, आकडा सांगू नका, काय हरकत नाही। चला, तुम्हाला कमी परवडत असेल तर घेतले पैसे? पैसे घेतले की घेतले नाही? घेतले की घेतले नाही? पटकन वेळ द्यायला घालवायचा। हो की नाही? हो की नाही? हा, हो हो। चला, तिसरा, पैसे घेतले की नाही घेतले? घेतले की नाही घेतले? घेतले घेतले। नायगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना, भगिनींना अभिवचन देतो की आपल्या घरकुलाचे हप्ते मंजूर करण्यासाठी लाचेच्या स्वरूपामध्ये मी 1 रुपयाही मागणार नाही, अशी मी या ठिकाणी शपथ सुद्धा घेतो। हे काम करण्याची जबाबदारी माझी आहे। हे काम करण्यासाठी मला शासनाकडून पैसे मिळतात। शासनाकडून मिळालेल्या पैशामध्ये माझं घर चालते। त्यामुळे मी गोरगरिबाकडून लाच घेतली नाही। तरी सुद्धा माझ्या पोटा पाण्याला काही फरक पडणार नाही। मला जर हे मान्य नसेल तर मी या नोकरीचा राजीनामा देईन। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब एवढी काळजी घेत आहेत की सर्वसामान्यांची कामे लवकर व्हावीत, ऑनलाईन सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा परिस्थितीमध्ये खालचे अधिकारी जर अशा पद्धतीने जर वागत असतील तर ही मी म्हटल्याप्रमाणे गंभीर बाब आहे। याबद्दल मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आवाज उठवणार आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय ग्रामविकास मंत्री महोदय यांच्याकडे सुद्धा ही तक्रार करणार आहे। आणि सीओ मॅडम डायरेक्ट IAS आहेत, त्यांनी एखाद्या लोकप्रतिनिधींनी सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष करणं ही सुद्धा तेवढीच गंभीर बाब आहे असं